नमस्कार, श्रेयास क्लासेसमध्ये मी आपलं स्वागत करते। बघा, आजचा आपण पहिल्या वेलांटीवर आधारित धडा बघणार आहोत। दिवस मावळला, धडा तिसरा। ठीक आहे, आपण काना नसलेल्या याच्यावर आधारित धडा घेतलेला आहे, काना असलेले शब्द। ठीक आहे, आता हा पहिल्या वेलांटीचा। ठीक आहे, हे जे चिन्ह दिसतात, कॉमा, पूर्णविराम, हे सुद्धा याची सुद्धा मुलांना ओळख करून द्यायची आहे। ठीक आहे, बघा प्रश्नचिन्ह दिसते आपल्याला इथे, हा पूर्णविराम आहे, कॉमा। ठीक आहे, जनरल हे गोष्टी याच्यामध्ये आहेत। तर कॉमा हा कशासाठी दिला जातो आणि पूर्णविराम हा पूर्ण वाक्य संपल्यानंतर असतो, हे सांगायचं आहे जर आपली मुलं मोठी असतील तर। ठीक आहे, बघा वाचन, व ई वी पहिली वेलांटी। ठीक आहे, बघा इथे, विभा, दिवस मावळला, अंधार झाला, दिवा लाव, किरणला हाक मार, किरण गाईला आण, तिला हिरवं गवत आणि चारा घाल, मग धार काढ, विभा, डाळ भात आणि शिरा बनव, विभा, डाळ भात आणि शिरा तयार झाला, किरण, दिनकर, किसन या, विभा, डाळ भात आणि शिरा वाढ, विभा, डाळ भात आणि शिरा छान झाला, किरण, बिछाना टाक, किरण, किसन, दिनकर निजायला चला, किसन, शांत निजा, विभा, दिवा मालव, सकाळी लवकर उठा। ठीक आहे, अशा प्रकारे आपण हे पहिल्या वेलांटीवर आधारित शब्दांचं वाचन या धड्यामध्ये घेतलं आहे। ठीक आहे, हे वाचन तुम्ही घ्यायचं आहे। आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।